नमस्कार मंडळी, आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत आणि त्यासाठी मी 1.5 किलो तांदूळ घेतला आहे आणि हे अर्धा किलोपेक्षा जास्त चिकन आहे आणि हे तांदूळ आता आपण स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत. तर आपण इथे भिजत ठेवलेले आहेत आणि आता आपण चिकन दम बिर्याणीच्या रेसिपीचे साहित्य तयार करत आहोत. चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे चिकन घेतलं आहे आणि मोठं मीठ घेतलं आहे, दही घेतलं आहे, मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे, हळद घेतला आहे, लिंबू रस घेतला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे. आणि हा जो उभा चिरलेला बारीक कांदा आहे हा आपण तेलावर फ्राय करणार आहेत खरपूस वरून गार्निश करण्यासाठी. आणि इथे मी बटाटा पण घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला, हा पण आपण तेलात फ्राय करून नंतर बिर्याणीमध्ये टाकणार आहोत. आणि इथे मी चिकन बिर्याणी मसाला घेतला आहे, एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घेतला आहे आणि हिरवं वाटण जे आलं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण असं हे घेतलं आहे. आता हे सर्व आपल्याला मॅरिनेट करायचे. आपण सर्व ह्या चिकनमध्ये सर्व मिक्स करणार आहोत. आता पूर्ण साहित्य मी मिक्स करून घेते. आता आपण सर्व साहित्य ह्याच्यात टाकलेलं आहे आणि आता आपण हे सर्व मिक्स करून थोडा वेळ ठेवून देऊया. आणि हा बटाटा नंतर आपण फ्राय करायचा आणि हा कांदा आता आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला आहे. आपण सर्व मिक्स केलं आहे. ह्याच्यात मसाला, हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला, जे तुम्हाला जे पण साहित्य दाखवलं ते सर्व मिक्स केलेलं आहे. फक्त हा बटाटा आपण ठेवलेला आहे आणि हा एक्स्ट्राचा जो कांदा आपण उभा चिरलेला आहे हा आपण ठेवलेला आहे. पण बारीक चिरलेला कांदा होता तो आपण मिक्स केलेला आहे. आता आपण एका साईडला कांदा फ्राय करून घेऊया आणि बटाटा फ्राय करून घेऊया. ज्या टोपामध्ये आपण बिर्याणी करणार आहोत त्याच टोपामध्ये आता मी कांदा फ्राय करत आहे. त्यासाठी मी 3-4 पळी तेल घेतलं आहे, एक्स्ट्राचंच घेतलेलं आहे कारण की आपण बिर्याणीसाठी यूज करणार आहोत. आता इथे एका बाजूला आपला कांदा थोडा खरपूस आपण करत आहोत आणि एका बाजूला मी असं पाणी गरम करत ठेवलं आहे भात होण्यासाठी. मी दावतचे बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत. हा कांदा आपण खरपूस भाजून घेतला आहे आणि बाहेर काढला आहे. आणि आता आपण बटाटा फ्राय करत आहोत. गरम झाला आहे, याच्यात आपण तांदूळ सोडूया. तांदूळ मी चमच्याच्या साहाय्याने सोडत आहे कारण गरम पाणी अंगावर उडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आपण तांदूळ शिजत ठेवले आहेत. आणि ह्याच्यात तुम्ही दालचिनी, तेजपत्ता आणि थोडं तूप टाकू शकता. हा बटाटा मी असा फ्राय केला आहे, तुम्ही वेगळ्या डिशमध्ये ठेवू शकता काढून. मी ह्याच डिशमध्ये ठेवला. हा इतका फ्राय करायचा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट चिकन केलेलं आहे हे चिकन सर्व त्या तेलामध्ये टाकूया. अशा प्रकारे आपण हे थोडंसं तेलावर परतूया आणि ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त ठेवायचं नाही आणि तेलही भरपूर प्रमाणात टाकायचं नाही कारण आपल्याला थोडी ओली आणि थोडी सुकी अशी बिर्याणी बनवायची आहे. आणि आता थोडंसं तेल सुटलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये बस इतकं पाणी टाकत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. आणि आता आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे. आपण आता इथे झाकण ठेवत आहोत आणि इथे आपला भातही झालेला आहे. यातलं पाणी काढून टाकूया आपण. आपला राईस झालेला आहे. पहा आपली भाजी आता तयार झाली आहे. छान तेल सोडलं आहे आणि हे इतका रसा राहिला ना भाजीत तर चालेल. आणि भाजी करताना नेहमी
गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि भाजी करत असताना आपण जेव्हा शिजत ठेवतो तेव्हा झाकण काढून 2-3 वेळा परतवा. आणि आता आपण हा बटाटा फ्राय केला होता तो आपण ह्याच्यात टाकूया. भाजी आपली रेडी आहे आणि आता आपण ह्याच्यावर भात टाकून दम द्यायला ठेवूया 10 मिनिटं. इतका रस्सा हवाच आहे कारण की नाहीतर मग खाली आपली बिर्याणी लागू शकते. म्हणून काय करूया, मीठ आपण आधीच मॅरिनेटमध्ये टाकलं होतं पण पुन्हा थोडं मीठ टाकूया भाजीला चवीसाठी. आपण आता थोडा थोडा भात असा टाकूया ह्याच्यावर. आता मी असा अर्धा भात टाकला आहे आणि माझा गॅस बंद आहे आणि त्यावर मी आता हा फ्राय केलेला कांदा टाकत आहे. तुम्ही कलरचाही वापर करू शकता जर तुम्हाला कलर हवा असेल तर. आता पुन्हा आपण राहिलेला अर्धा भात टाकत आहोत. ची लेयर आपण एकच ठेवली आणि अशा भाताच्या लेयर आपण 2 केल्या आहेत आणि आता पुन्हा त्याच्यावर राहिलेला कांदा आपण टाकत आहोत. आणि आता आपण इथून असं तूप सोडत आहोत. तुम्हाला कलरचा वापर करायचा असेल तर तुम्ही कलरही टाकू शकता. बिर्याणीमध्ये आपण तूप पण टाकत आहोत. आता ही अशी गॅसची फ्लेम खूप लहान ठेवून असा एका त्या टोपावर आपण असा पेपर ठेवला आहे, दम देत आहोत आणि वरून झाकण ठेवत आहे. लक्षात ठेवा आपण पेपर ठेवला आहे त्याच्यामुळे नीट काळजी घ्यायची गॅसवर. आणि आपण त्याच्यावर वजन ठेवलं. बिर्याणीला 10 मिनिटं दम देत आहोत आणि हा टोप आहे ना असा मध्ये मध्ये फिरवत जायचं म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित आपली बिर्याणी व्हायला पाहिजे. 10 मिनिटं आपण रेस्ट करतो. आता बिर्याणी पूर्ण तयार झालेली आहे. ही पहा पूर्ण तयार झालेली आहे. रायत्याशिवाय आपली बिर्याणी अपूर्ण आहे. हा रायता मी बनवला आहे. कांदा, काकडी आणि टोमॅटो, कोथिंबीर, दही टाकलं आहे, मीठ टाकलं आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मिरचीही टाकू शकता. आपली बिर्याणी रेडी आहे, ओली आणि सुकी.